अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी। 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार। ट्रम्प यांची मोठी घोषणा। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी केल्यानं निर्णय। अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा परिणामांचा अभ्यास करतोय भारत सरकारकडून भूमिका जाहीर। शेतकरी, उद्योजक आणि लहान व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी कटिबद्ध। दबावाला बळी पडणार नाही, सरकारची भूमिका। मोदींच्या ट्रम्पसोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते। अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। पाकव्याप्त काश्मीर काँग्रेसनं दिला, मात्र परत घेण्याचं काम आम्ही करणार। अमित शहांचा राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल। प्रणिती शिंदेंनी सैन्याचा आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांचा अपमान केला। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा, या प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। कराडबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल लागण्याची शक्यता। मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात निकाल लागणार असल्याची माहिती। निकालाकडे मालेगावसह देशाचं लक्ष। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्यांचा सीडीआर काढा, अशी मागणी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्त्वाच्या सेना नेत्यांच्या बैठका। बुद्धिबळाची विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत। बुद्धिबळाची ग्रँडमास्टर झाल्यानंतर दिव्याचं सर्वच स्तरातून कौतुक। रशियात 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप। भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। सुनामीच्या भीतीनं जपानमधील नागरिकांचा उंच इमारतींवर आश्रय।